विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलो आहे। जो व्हिडिओ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या PhD एंट्रन्स टेस्ट 2024 संदर्भातला। हो मित्रांनो, खूप विद्यार्थी पुणे विद्यापीठाची पेट एक्झाम होणार का याची आतुरतेने वाट पाहत आहेत। 2 दिवसापूर्वी मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या PhD सेक्शनला गेलो होतो। त्यावेळेस इन्क्वायरी केली आणि तसे मेसेज सुद्धा मी विद्यार्थ्यांना दिले होते की मी विद्यापीठामध्ये आलेलो आहे। विद्यार्थ्यांचे त्याच्यावर खूप सारे प्रश्न होते की पेट होणार आहे का नाही। हाच प्रश्न मी त्या सेक्शनला विचारला होता। तर त्या सेक्शनचे जे कर्मचारी आहेत त्यांची मीटिंग होती आणि ही मीटिंग ह्याच विषयावर होती की पेट एक्झाम होणार आहे की नाही होणार। तर मित्रांनो येताना मला थोडासा उशीर लागला, त्यामुळे जी अपडेट आहे मला त्या दिवशी देता आली नाही। पण फायनली आज दिनांक 31 मे 2024 रोजी विद्यापीठाने एक परिपत्रक काढलं आहे। परिपत्रकाचा क्रमांक आहे 115/2024/2024। तर मित्रांनो याच्या आधी सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ PhD एंट्रन्स टेस्ट घेण्याच्या तयारीत आहे आणि फायनली आज त्यांनी परिपत्रकामधून जाहीर केलेलं आहे। परिपत्रक असं आहे की आज दिनांक 31 मे 2024 रोजी विद्यापीठाचं जे परिपत्रक आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की प्राचार्य, डायरेक्टर्स, संशोधन केंद्र आणि मार्गदर्शक या सर्वांना त्यांनी सूचना केलेली आहे की गाईडकडे आपल्या सेंटरकडे वॅकन्सीज डिक्लेअर करण्याची तुम्हाला पुन्हा एकदा मुदत वाढवून देण्यात आली। आता हे जे परिपत्रक आहे हे मार्च महिन्यामध्ये देखील आलं होतं की जी वॅकन्सी आहे ती तुम्ही अपडेट करा आणि पुन्हा एकदा विद्यापीठाने PhD एंट्रन्स टेस्ट घेण्याच्या अनुषंगानेच हे परिपत्रक काढलं आहे। जर काही गाईड नव्याने एनरोल झाले असतील किंवा त्यांना गाईडशिप मिळाले असेल, मार्गदर्शनाचं केंद्र त्यांना मिळालं असेल, तर ही सर्व जी माहिती आहे ही अपडेट करायची आहे। समजा काही विद्यार्थी PhD होऊन पुढे गेले असतील तर वॅकन्सी रिकामे होत असतात, वॅकन्सी क्रिएट होत असतात, तर त्या वॅकन्सी डिक्लेअर करायच्या आहेत। नवीन एखादा व्यक्ती गाईड म्हणून रुजू झाला असेल किंवा त्यांना पत्र मिळालं असेल तर त्या असे व्यक्तीसुद्धा हे माहिती याच्यामध्ये भरायची आहे, जेणेकरून तुम्हाला जी पेट एक्झाम आहे ती काढायची आहे। तर मित्रांनो ही सगळी जी प्रोसेस आहे ही 10 जून 2024 पर्यंत पूर्ण करायला विद्यापीठाने सांगितलेलं आहे। याचा अर्थ असा आहे की PhD एंट्रन्स टेस्टची जी काही नोटिफिकेशन आहे किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे हे 10 जून 2024च्या नंतरच येऊ शकतात। त्याच्यानंतर सुद्धा थोडासा डिले होऊ शकतो, पण येणार आहे हे कन्फर्म विद्यापीठाने या परिपत्रकाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। मित्रांनो याच्या आधीचे जरी तुम्ही व्हिडिओ माझे बघितले तर याच्यामध्ये कुठेही विदाऊट रेफरन्स मी बोलत नाही। जे सर्क्युलर आहेत त्या सर्क्युलरचा आधार घेऊनच हे मी बोलत असतो आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील ह्या ज्या नोटिफिकेशन आहे किंवा सर्क्युलर्स आहे त्या सर्क्युलर्सची लिंक दिलेली आहे। त्यामुळे तर जो काही व्हिडिओ मी टाकत असतो कुठल्याही विषयावर तर ते सर्व व्हिडिओज व्हॅलिड असतात आणि त्याला आधार असतात। कुठलेही सर्क्युलर जे आहेत ते सर्क्युलरचा आधार असतो। तुम्ही ते कन्फर्म करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा जाऊ शकता। तर मित्रांनो आता PhD एंट्रन्स टेस्टची जी काही तयारी आहे ती तुम्हाला करायची आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यासाला लागायचं आहे। तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।